खुसखुशीत कुरकुरीत बेक शंकरपाळ्या। साहित्य: 1.5 वाटी मैदा, पाव वाटी साखर, पाव वाटी पाणी, पाव वाटी तूप आणि पाव चिमूट मीठ। कृती: प्रथम साखर आणि पाणी एकत्र करा आणि मायक्रोवेव्ह मध्ये हाय पॉवरवर 1 मिनिट देऊन एक उकळी द्या। आता याच्यामध्ये तूप घाला आणि हलवा, म्हणजे साखर विरघळेल आणि तूपही वितळेल। आता हे तूप आणि साखरेचं पाणी थोडं गार करा आणि त्यानंतर त्याच्यामध्ये ही अगदी गणभर मीठ आणि लागेल तेवढा मैदा घालून हे पीठ भिजवा। मैदा भिजवण्यासाठी वेगळं पाणी वापरायचं नाही। आता हे पीठ 15-20 मिनिटं झाकून ठेवा आणि त्यानंतर शंकरपाळ्या करा। ह्या भिजवलेल्या पिठाचे 2 सारखे गोळे करा आणि एकेका गोळ्याची किंचित जाड अशी पोळी लाटा। ही अशी फार पातळ नाही किंवा फार जाड नाही अशी पोळी लाटा आणि ही बेकिंग ट्रे मध्ये घ्या। आता ह्या पोळीला कातण्याने थोड्याशा दाबून चिरा द्या। कातणं खाली तवा खरवडणार नाही याची काळजी घ्या। बेकिंगसाठी नॉनस्टिक तवा नसला तर ॲल्युमिनियमचा तवा चालेल किंवा काचेची प्लेटही चालेल। आता यानंतर कन्व्हेक्शन 200 डिग्री सेंटीग्रेडवर प्रीहीट करा आणि त्याच्यामध्ये 8 ते 10 मिनिटं भाजा। मध्ये 5 मिनिटांनी ट्रे असा थोडा आतल्या आत फिरवा, म्हणजे शंकरपाळी जळणार नाहीत। तर ह्या आपल्या शंकरपाळ्या तयार झाल्या। ह्या अशा दोन्हीकडून भाजल्या गेलेल्या असतात। खुसखुशीत कुरकुरीत बेक शंकरपाळ्या।